हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ होतोय त्याबद्दल खरंच सगळ्या ताईंची क्षमा मागते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघू शकताय खूप आता ट्रेंडमध्ये असलेले सगळ्या लहान मुलामुलींसाठी आपण मॅचिंग हात मोजे पाय मोजे सगळं आपण आपल्या ड्रेसनुसार सगळं मॅचिंग स्टिच करून घेतो. त्याचबरोबर हे फॅन्सी शूज आपल्या बाळासाठी आपण घर बसल्या कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत. बघू शकता त्यासाठी आधी मी एक पेपर घेतला आहे, त्याच्यावर तुम्हाला मी मार्किंग दाखवते. 5 इंच मार्किंग घेतलेलं आहे. बघू शकता रुंदीला आणि उंचीला 6.5 इंच मार्किंग घेतलेलं आहे. 1 वर्षाच्या बाळाला आरामात हे शूज अगदी आरामात बसले जातात. बघू शकताय 5च्या निम्मा 2.5 इंचावर मधला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि असा गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर खूप सोपं आहे एकदम. तुम्ही आरामात एकदम इझिली स्टिच करू शकता. बघू शकता मी ही मधली जी आपली सेंटर लाईन आहे ती 2.25 इंचाची घेतलेली आहे. बघू शकता 2.25 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ताईंनो हे मेन फॅब्रिक आहे. याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे, म्हणजे 4 हे पार्ट तयार होतील. अशा पद्धतीनं घडी घालून घ्यायचे आणि जो पार्ट आपण कट करून घेतला आहे पेपरचा तो याच्यावर मार्किंग करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही ताईंनो. आणि जो आपण 2.5 इंचावर जे सेंटरला मार्किंग केलं आहे ते सुद्धा मार्किंग आपण याच पद्धतीनं याच्यावर मारून घ्यायचं आहे. बघू शकताय आणि अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचे. ताईंनो खूप सोपं आहे. प्रत्येक वेळेस आपण नवीन शूज याला बरेच पैसे द्यावे लागतात, त्यामुळे आपण घर बसल्या एकदम इझिली जे आपलं शिल्लक कापड राहिलेलं असतं आपल्या म्हणजे जे आपण स्टिच करायला दिलेलं असतं त्याच्यानुसार हे आपण असं तयार करू शकता. बघू शकताय आता 2 पार्ट आपले तयार झाले. 2 म्हणजे या बाजूला 2 आणि त्या बाजूला असे 4 पार्ट आपले तयार होतील. बघू शकताय अशा पद्धतीनं दुसऱ्या सुद्धा पार्टवर आपण मार्किंग करून घ्यायचे. चला आता आपण याचं आता स्टिचिंग बघणार आहोत. खूप सोपं आहे ताईंनो. बघू शकताय 2-2 पार्ट आपण घेतलेले आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जिथून मी स्टिच करते एकदम 2 स्टिच आहे त्याला. एकदम खूप सोपी पद्धत आहे ताईंनो. बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकताय एका कडेला 2 पार्ट आहे त्यामध्ये आणि जो मध्ये आपण सेंटर लाईन आखून घेतलेली आहे त्याच्यावर सुद्धा एक स्टिच मारून घ्यायची ताईंनो. बघू शकताय ताईंनो डबल स्टिच मारून घ्यायची म्हणजे शिलाई उसवण्याचा प्रश्न येत नाही. बघू शकताय ताईंनो. त्याचबरोबर दुसऱ्या सुद्धा पार्टला जे 2 आपले पार्ट राहिलेले आहेत शिल्लक त्याला सुद्धा याच पद्धतीनं शिलाई मारून घ्यायचे. ताईंनो खूप सोपं आहे. करून बघा. एकदाच ट्राय केलं तर तुम्हाला नक्की जमणार. करून बघा. एकदम खूप सोपं आहे. घर बसल्या तुम्ही तुमच्या बाळांसाठी प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग असे शूज घर बसल्या बनवू शकता. बघू शकता आणि हे खूप फॅन्सी लुक देतो. दिसायला खूप सुंदर दिसतात हे शूज. बघू शकता अशा पद्धतीने स्टिच करून झाले की नॉचेस द्यायचे, म्हणजे अजिबात कुठं गुढी चून पडत नाही. दोन्ही बाजूला नॉचेस देऊन घेतलेत मी. बघू शकता आता हा जो पार्ट या पद्धतीने नुसता असा उलटवून घ्यायचा. खूप सोपं आहे ताईंनो. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं नुसतं उलटवून घ्यायचा. बघू शकता शूजचा आपला वरचा पार्ट आहे तो एकदम परफेक्ट तयार झालाय ताईंनो. बघू शकताय ताईंनो. त्याचबरोबर दुसरा सुद्धा पार्ट आपण याच पद्धतीनं असा उलटवून घ्यायचा आहे. शूजचे दोन्ही वरचे पार्ट आपले बघू शकताय खूप सुंदर अशा पद्धतीनं तयार झालेत ताईंनो. त्याचबरोबर आता आपला जो शूजचा खालचा भाग तयार करण्यासाठी आता मी इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक असे 2 पार्ट घेणार आहे. बघू शकता ताईंनो खूप सोपं आहे ताईंनो. आपण जो आता वरचा पार्ट तयार केलेला आहे तो अशा पद्धतीनं अस्तरच्या कापडावर तुम्हाला समजण्यासाठी ताईंनो मी आता अस्तरचा वेगळा रंग घेतलेला आहे. बघू शकताय ताईंनो अशा पद्धतीनं 2 अस्तरचे पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचे, म्हणजे या शूजच्या मापानं कटिंग करून घ्यायचे. त्याचबरोबर अस्तर कटिंग झाल्यावर मेन फॅब्रिकचे सुद्धा 2 पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे. ताईंनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा स्टिच करत असाल तरी तुम्हाला एकदम आरामात
हे येऊन जाणार. बघू शकताय ताईंनो, मी आता मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घेते अशाच पद्धतीनं. बघू शकता ताईंनो, मेन फॅब्रिकचे 2 पार्ट, अस्तरचे पार्ट, असे आपले 2 पार्ट तयार झाले. आता मी हे उलटवून घेते. मेन फॅब्रिक वरती ठेवायचं, अस्तरचा पार्ट खाली ठेवायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सेंटर लावून घ्यायचं व्यवस्थित आणि स्टिच मारून घ्यायचं. बघू शकता ताईंनो, अशाच व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित सेंटर जुळवून घ्यायचं. अजिबात कुठे काही गडबड होत नाही ताईंनो, आरामात तुम्ही शिवू शकता. खूप सोपं आहे ताईंनो, करून बघा. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याच्या साईडून फक्त कडा, याच्या ज्या कडा आहेत त्या जॉईंट करून घ्यायच्या. 1.5 इंच शिलाई मार्जिन राहील अशा पद्धतीने याला स्टिच मारून घ्यायची ताईंनो. सावकाश स्टिच मारायची, कारण ताईंनो आपले जे आतले जे पदर असतात त्या आतून निसटू नाही याचा. याच्यासाठी आपण फक्त सावकाश स्टिच मारून घ्यायची ताईंनो, कारण आपल्याला हे उलटवून घ्यायचे. परत उलटल्यानंतर त्याचं कापड हुसकण्याची शक्यता असते, त्यामुळं शिलाई व्यवस्थित ताईंनो मारून घ्यायची. बघू शकताय. अशा पद्धतीनं आपला हा एक शूज आपला स्टिच करून तयार आहे. त्याच पद्धतीनं दुसरा सुद्धा शूज आपण याच पद्धतीनं स्टिच मारून घ्यायची. बघू शकताय ताईंनो, खूप सोपं आहे ताईंनो, करून बघा, नक्की तुम्हाला जमेल आणि दिसायला सुद्धा एकदम फॅन्सी लुक देतो या शूजमुळं. बघू शकताय ताईंनो, अशा पद्धतीनं आपले आता दोन्ही शूज स्टिच करून तयार आहेत. आता फक्त आपल्याला हे उलटवून घ्यायचेत, म्हणजे आपला फायनल लुक तयार होईल. बघू शकताय ताईंनो, आता हे स्टिच करून झालंय आपलं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं उलटवून घ्यायचं ताईंनो. खूप सुंदर फॅन्सी शूज आपले तयार आहेत. बघू शकताय किती सुंदर लुक आलाय या शूजला. कुणाला सुद्धा वाटेल का आपण हे घरच्या घरी स्टिच केलेत. बघू शकताय, खूप सुंदर असं आपले शूज तयार झालेत. शूज कसे झालेत कमेंट करून सांगा, आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त ताईंनी सबस्क्राईब करा. चला बाय.